चला तर मग आता अयोध्येला जायचं आहे। सकाळी 4 वाजले आहेत, आमची ऑटो पण आली आहे, तर आम्ही सगळे मिळून मस्त जात आहोत अयोध्येला। आता सकाळचा तर मग व्ह्यू बघू शकतात, खूप सुंदर, खूप छान, खूप भारी वाटत होतं। जे लाइटिंग्स, जे डेकोरेशन केलेलं आहे रात्रीचं, एक नंबर आहे गाईज। थंडी तर इतकी होती की स्वतःला पूर्ण पॅक करावं लागायचं, म्हणून पूर्ण स्वतःला पॅक करून आम्ही प्रयागराज जंक्शन या रेल्वे स्टेशनला जात आहोत। तर आम्ही थोडं फोटो सेशन केलं, बिकॉज फोटो काढण्याचा मोह आमच्याकडनं आवरला गेला नाही, जरी आम्ही त्याच्यात दिसत नव्हतो तरी। मग आम्ही सगळी मिळून मस्त आता वेटिंग करत आहोत रेल्वेचं आमच्या, की आमची अयोध्येची रेल्वे कधी येणार आहे। तर वी आर वेटिंग नाव। तर फायनली आम्ही आता मस्त बसलो आहोत। अशा प्याऱ्या प्याऱ्या मामामुळेच आम्ही आता अयोध्येला व्यवस्थित पोचत आहोत। त्यांचं सीट आम्ही घेतलं आहे जनरल तिकीट काढून, आणि आमचे मामांनी ते दुसऱ्या ठिकाणी ॲडजस्ट केलं आहे। सो थँक्यू मामा फॉर दॅट। तर आमची मस्त आता अयोध्येची जर्नी सुरू झाली आहे आणि आम्ही मस्त खूप एन्जॉय करत जात आहोत। आजूबाजूचा पूर्ण नजारा आणि मस्त त्याला एन्जॉय करत, आणि तुम्ही ट्रेनमध्ये सफर करत आता, आहा एक नंबर। तर येस, अशा प्रकारे आम्ही अयोध्या, जे हिंदूंचे पावन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे अयोध्या, जे शरयू नदीच्या काठावर वसलेले एक प्राचीन धार्मिक शहर आहे, जे उत्तर प्रदेशमध्ये आहे। तर अशा राम जन्मभूमी अयोध्या इथे आम्ही आता मस्त सक्सेसफुली पोहोचलेलो आहोत। तर जिथे तुम्ही जाणार तिथे तुम्हाला क्राऊड दिसेल, कारण सगळेजण प्रयागराज इथे आलेले आहेत। तर यस, अयोध्या, काशी या ठिकाणी जाणारच। तर गाईज, तुम्ही रूम करून फ्रेश पण होऊ शकतात, आणि इथं तुम्ही प्लॅटफॉर्मला पण फ्रेश होऊ शकतात, आणि तिकडे लॉकर्स असतात। तर तुम्ही तुमचा जो काही लगेज असेल तो इथं तुम्ही व्यवस्थितरित्या ठेवू शकतात, खूप सेफ आहे। आणि काही ॲज पर युअर बॅग, जितके तुमचे बॅग असतात त्याप्रमाणे ते पैसे घेतात, आणि तुम्ही तिथं सामान ठेवून फ्रेश होऊन मस्त अयोध्येची ट्रिप तुम्ही फायनली सक्सेसफुल आरामात करू शकतात। तर आता आम्ही ऑटो बघायला जात आहोत। तर येस, तुम्हाला ऑटो इझिली तिकडे मिळणार, जस्ट वॉकिंग डिस्टन्सवरती आहेत। तर आता आम्हाला ऑटो पण मिळाली आहेत, आणि तुम्हाला अयोध्येच्या गलीमधून आता फिरवते मी। चला मग हनुमानगडी। तर अयोध्येच्या मस्त आम्ही गली फिरत आहोत, खूप भारी। आणि अयोध्येला ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे। श्री राम जन्मभूमी, कनक भवन, हनुमानगडी, दशरथ महल, श्री लक्ष्मण किल्ला, कालेराम मंदिर, मणी पर्वत आहे, श्री रामची पायरी, नागेश्वरनाथ, श्री शरवणनाथ, श्री अनाडी पंचमुखी महादेव मंदिर, गुप्तसर घाट यासारखी अनेक मंदिरं इथं बघण्यासारखी आहेत। बिर्ला मंदिर आहे, रामदास स्वामीजींची छावणी आहे। म्हणजे इथं तुम्हाला सगळं व्यवस्थित बघायला मिळेल, तुम्ही जर व्यवस्थित टाइम काढून जाणार। तर असं म्हणतात की तुम्ही रामाचं दर्शन घेण्यापूर्वी जे आपले हनुमानजी आहेत त्यांचं दर्शन घ्यायला पाहिजे। तर येस, आम्ही पहिले हनुमानगडी जात आहोत, बट एक मिरॅकल झाला आमच्यासोबत। मीन्स त्या लाईनमध्ये जर उभे राहिले असते तर आम्ही 4 तास लाईनतच असलो असतो, एवढी गर्दी होती। तर तुम्हाला म्हणजे भरपूर माकड बघायला मिळतील, आणि ते चालतील म्हणजे तुमच्या बाजूबाजूला, इतके जवळ असतात, बट या काही नाही करत ते। तर आमच्यासोबत इथे एक मिरॅकल झाला, हनुमानजीची कृपा म्हणावी। तिथं लाईनमध्ये आम्ही उभे असताना आमचे जे आंटी होत्या सोबत, मस्त रॉकस्टार लेडी, तर त्यांना एक महाराजजी भेटले, आणि येस, त्यांनी आम्हाला खूप छान दर्शन करून दिलं। आम्हाला आरती पण मिळाली इव्हन, आणि येस, जो भोग चढवला जातो हनुमानजींचा जो भोग होता तो आम्हाला आज प्रसाद म्हणून मिळाला। सो वी आर व्हेरी लकी फॉर दॅट, आणि खूप भाग्यवान आहोत आम्ही की आम्हाला खूप टाईम स्पेंड करायला मिळाला, आणि त्यांनी खूप छान पद्धतीने गाईड केला आहे। तर गाईज, तुम्हाला पण खूप छान इझिली दर्शन करायचं असेल मीन्स मंदिरात जाऊन व्यवस्थित, तर या यू कॅन जस्ट कमेंट मी, आय विल शेअर देअर कॉन्टॅक्ट नंबर, अँड आय विल इन्फॉर्म, मीन्स दे विल गाईड टू यू की वेअर यू हॅव टू स्टे, अँड इट विल बी हेल्पफुल फॉर यू। तर तुम्ही बघू शकता किती क्राऊड आहे इथं, मीन्स इतकी लांब लचक लाईन होती की तुम्ही तर म्हणणार की नाही, आम्हाला इथं स्टे करावं लागणार अजून एक्स्ट्रा। हनुमानगडी मंदिर हे अयोध्येतील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे, आणि या मंदिरात अंजनी पुत्र भगवान हनुमानजींची पूजा केली जाते। हे मंदिर अयोध्या शहरातील एक पर्वतावर आहे, ज्याला हनुमानगडी म्हणून ओळखले जाते। मंदिरात जाण्यासाठी भाविकांना सुमारे 70 पायऱ्या ज्या आहेत त्या चढाव्या लागतात। प्राचीन कथानुसार असं सांगितलं जातं की भगवान हनुमान अयोध्येच्या रक्षणासाठी येथे वास्तव्य करत होते, त्यामुळे लाखो भाविक हनुमानजींच्या दर्शनासाठी येथे येतात। हनुमानगडी मंदिर 8व्या ते 10व्या शतकात बांधले गेले आहे असं सांगतात। येथे हनुमान जयंती, दीपावली आणि रामनवमी यासारखे सण खूप मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात। मंदिरात हनुमानजींची 4 फुटी सुंदर मूर्ती बसवण्यात आली आहे।
मूर्तींची स्थापना अशा प्रकारे करण्यात आली आहे की जणू काही हनुमानजी गुहेत बसले आहेत. तर आम्ही पूर्ण क्राऊडमध्ये पण छान प्रकारे दर्शन घेतलं. अगेन आमचं खूप सुंदर दर्शन झालेलं होतं. आणि यस, महाराजांनी खूप छान दाखवलं आम्हाला आणि खूप आम्ही ब्लेसिंग्स पण घेतला त्यांच्याकडनं. आणि यस, तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. तर महाराजांनी खूप सारा प्रसाद आम्हाला दिला आणि लक्ष्मीजींचा जो कोठार आहे त्याने तो आम्हाला दाखवला. ते काय आहे? ये कोठार है लक्ष्मी जी का, ये वहाँ से पूरा तो ये साथ में बैठे हुए ते एक फोटो घ्या मला पाहिजे. तर सीतारामाचा जो जयघोष होत होता, जो नाद होत होता तिथं, खूप छान सुंदर एक्सपिरियन्स आणि खूप आल्हाददायक वातावरण क्रिएट झालेलं, खूप एनर्जी अँड खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. पण तुम्ही मस्ट विजिट करायला पाहिजे. तर जे मंदिराचं टेरेस आहे, आम्ही आता तिथं आहोत आणि ते आम्हाला सगळं गाईड करत आहे, दाखवत आहेत. आणि हे आहे आपल्या भगवान राम यांचं मंदिर जे बांधलं गेलं आहे. आता तुम्ही हे टेरेसवरून पूर्ण अयोध्या बघू शकता तुमच्या नजरेने. तर तुम्ही पूर्ण जे व्ह्यू आहे, जो खूप सुंदर तुम्हाला हे सगळं दिसणार आणि तुम्ही बघू शकतात किती छान आहे की ना आपला अयोध्या. ये जय श्रीराम. तर यस, अशा ह्या आल्हाददायक या पवित्र स्थानावरती तुम्ही जेव्हा जाणार, जेव्हा तुमचा पाय या भूमीवरती पडेल, तर यू विल फील ब्लेस्ड अँड यू विल फील बी अमेझिंग. मला तर इथून बघायला खूप आनंद आणि खूप मजा येत होती हे सगळं बघायला, कारण की मला इथून सगळं दिसत होतं. पूर्ण अयोध्या मी बघू शकत होती माझ्या नजरेने. आणि तुम्ही बघू शकतात इथून की किती क्राऊड आहे लोकांचा. खूप भक्त लोक इथं आलेले आहेत आपल्या भगवान राम यांचे दर्शन करायला. तर जे महाराज होते, जे आम्हाला भेटले बाय गॉड ग्रेस, आणि त्यांनी आम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन दिली, खूप छान पद्धतीने माहिती सांगितली त्यांनी. आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल कि यस, आम्ही अयोध्येला गेलो आणि खूप छान मोमेंटला आम्ही गेलो. इसका क्या इतिहास है, आप कुछ बताना चाहोगे? यहाँ पे अयोध्या धाम में हमारे हनुमान जी विराजमान है, प्रभु श्री राम जी विराजमान है यहाँ पे बहुत ज़्यादा से ज़्यादा संख्या में कोई गिनती नहीं कर पाता, इतना भीड़ हो जाता है. और हनुमान जी जिसको बुलाते हैं वही आ पाता है यहाँ इनके दरबार में. यहाँ साक्षात हनुमान जी जो विराजमान है, ये राम जी उनको हनुमान जी के सेवक पुजारी जी हैं. राम जी उनको राजा बना के गए थे. जब वो वैकुंठ धाम को जा रहे थे तब उन्होंने जो है हनुमान जी जब साथ में जाने लगे तो उन्होंने बोला कि आप यहीं रहिए और यहीं रह के अयोध्या का और अयोध्या की प्रजा का जो भी यहीं से आपको यहाँ रह के देखभाल करना. तो जैसे ही वो वैकुंठ धाम को गए तो यहीं पे उन्होंने स्थापित हो गए. तो आज भी वो एकदम साक्षात रूप में है हनुमान जी का. यहीं से सबको देखते हैं, पूरी अयोध्या पूरा यूनिवर्स पूरा. यस. और काफ़ी दूर दूर से आते हैं उनके भक्त लोग, जो है दर्शन होता है. इसी प्रकार होता है. अभी पहले 4-5 घंटे में सब लाइन में लगे रहते, 2-2 बजे तक लाइन में लगे रहते हैं, तब जाके दर्शन होता है. तो ये हनुमान जी महाराज की कृपा है, इतनी शक्ति है, साक्षात हनुमान जी महाराज विराजमान है. थैंक यू. इतिहास में बुलाते वही यहाँ तक आ पाता है. येस, थँक्यू. सो लाईक दिस गाईज, यांच्यामुळेच आम्ही आज दर्शन करू शकलोय खूप छान प्रकारे. सो थँक्यू, वी आर व्हेरी ग्रेटफुल. जय हनुमान, जय श्रीराम. तर येस, अशा प्रकारे आम्ही हनुमानजी यांचं दर्शन केलं आणि खूप सारे फोटोज पण क्लिक केले, खूप आनंद घेतला, ब्लेसिंग्स घेतला. आणि येस गाईज, सगळ्यांसाठीच तुम्हा सगळ्यांसाठी मी आशीर्वाद मागितला आहे आणि येस घेऊन आली आहे तुमच्यासाठी. तर खूप सारा प्रसाद होता आणि थोडा भूक पण लागली होती. तर येस, प्रसाद पण आम्ही आस्वाद घेतला प्रसादाचा. खूप मस्त, खूप छान होता. चलो कुछ मीठा हो जाए. तर येस, मावशींनी मस्त मला खाऊ घातला आम्ही एकमेकांना. खूप भारी एक्सपिरियन्स. तर यानंतर आम्ही इतके लकी आहोत की आम्हाला लाईव्ह आरती बघायला मिळाली, जी मी कालच पोस्ट केली आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही ते जाऊन बघू शकता. तर इथं पूर्ण आरतीचा सीन आहे.
रेस आरती झाली आहे आता आणि खूप छान पद्धतीने आम्ही मनसोक्तप्रमाणे दर्शन केलं पूर्ण डोळे भरून हनुमानजींचं. सो आय लव्ह यू हनुमानजी. हाँ जी, लंका से लाए थे निशानी के तौर पर. गोल्ड का काम करो. अच्छा, स्पर्श करो इसको. इसको भी बुला लो, वो भी हाँ आ रही है. विजय स्तंभ है, ये हनुमान जी लाए थे लंका एक निशानी के तौर पर. गए थे राम जी का दूत बन के, उनकी जो भी खबर थी रावण को बचाने के लिए. तो जब लंका जला दी थी उन्होंने तो एक खंबा खा आए थे निशानी पर. तर अशा प्रकारे खूप छान माहिती त्यांनी आम्हाला दिली. आणि आता जो प्रसाद होता आणि आता आम्ही मेन मंदिराकडे जाणार होतो, तर त्या पहिला आम्ही प्रसादचा आस्वाद घेतला आणि ते पण त्यांच्याच घरी, म्हणजे महाराज होते तर ह्या महाराजांच्याच घरी आम्ही तो प्रसाद घेतला. आणि इतकं छान भाग्य की बघा ना, तर त्यांनीच किती छान दर्शन करून दिलं आणि त्यांच्याच घरी प्रसाद खाल्ला आणि ते पण हनुमानजीचा जो भोग होता. वा, तुम्ही बघू शकता अजूनही प्रचंड गर्दी होती. हनुमान जी का आज दोपहर का भोग, तो वो भोग आज हमको खाना मिला. हनुमान जी की बहुत बड़ी कृपा हुई, तो उनका भोग हम खा रहे हैं. तर हे आहे महाराजांचं घर. चला तर मग आता आपल्या रामजी यांचं दर्शन घ्यायला जाऊया. मग चला आता आपल्या मग असं सायकलवरती बसूया, जाऊया मस्त. आता जर तुम्ही अयोध्येला जात असणार तर तुमच्या एका दिवसामध्ये हनुमानजी यांचं दर्शन आणि आपल्या राम भगवान यांचं दर्शन होऊ शकतं. आणि जे शरयू नदी आहे, जे काही दशरथ महल आहे आणि जी संध्याकाळची जी आरती होते, तुमचं ते व्यवस्थित आरामात एका दिवसात हा टूर पूर्ण कंप्लीट होतो. बट आम्हाला टाईमचा खूप कमी स्पॅन होता आणि आम्हाला नेक्स्ट स्पॉट खूप कव्हर करणं गरजेचं होतं बिकॉज ऑफ ट्रेन. तर आमच्या शरयू नदी आणि दशरथ महलला आम्ही काही व्हिजिट नाही केली बिकॉज ऑफ लॅक ऑफ टाईम. सो तुम्ही ते मिस नका करू. जय श्रीराम. तर ज्यावेळेस तुम्ही मंदिराकडे जातात ना, तर त्यावेळेस तुम्हाला मध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. लेट मी टेल यू. इव्हन तुमचा जो काही गॉगल असतो साधारण जे तुम्ही कॅरी करता ते पण नाही अलाउड आहे. स्मार्टवॉच अलाउड नाही आहे. जर तुमच्याकडे असं काही वस्तू असतील तर प्लीज ते बिलकुल कॅरी नका करू. नाहीतर तुम्ही एवढ्या रांगेमध्ये उभे राहणार आणि मध्येच तुम्हाला रिटर्न पाठवणार. बिकॉज आमच्यासोबत जे होते बाकीचे, तर त्यांच्याकडे स्मार्टवॉच होती तर त्यांना ते रिटर्न पाठवत होते. तर तुम्ही असं नका करू. जे पण काही तुमचं सामान आहे, जी पण पर्स आहे ते तुम्ही तिकडे लॉकरमध्ये ठेवू शकता. ते तुमचं तिथं सेफ असेल. इवन तुम्ही जे तुमचे शूज असतील, चप्पल असतील ते व्यवस्थित ते स्टँडजवळ ठेवा, कुठंही काढू नका. जेव्हा तुम्ही एक्झिट करणार त्यावेळेस तुम्हाला थोडी खूप धावपळ होणार. तर ह्या गोष्टी तुम्ही इथं लक्षात ठेवा. कारण ही छोटीशी वस्तू जी पण का तुम्ही नेणार ती तुम्हाला रिटर्न पाठवेल आणि परत तुम्हाला मग त्या पूर्ण रांगेत उभं राहावं लागणार. ठीक आहे, तर हे प्लीज लक्षात ठेवा. गाईज, सनातन धर्मामध्ये प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न होतं की हे मंदिर बांधलं जावं, उभारलं जावं. तर हा कॅम्पस इतका प्रचंड मोठा आहे की तिथं अजूनही कन्स्ट्रक्शनचं कामं चालू आहेत. स्टील नॉट ते कंप्लीट झालेलं आहे. तर खूप सॅल्यूट आहे प्रत्येक कारागिरांना. खूप प्रचंडपणे त्यांनी काम केलेलं आहे. आणि जी आपली रामलल्ला यांची मूर्ती आहे, ओ हो, मीन्स नो वर्ड्स कॅन एक्सप्रेस दिस. तर खूप सुंदर आणि म्हणजे तुम्ही डोळे भरूनसुद्धा नाही पाहू शकत. इतकं कमी तुम्हाला असं वाटेल की जस्ट बघतच राहावं, इतकं सुंदर एक्सपिरियन्स. तर मला दर्शन झाल्यानंतर आम्ही आमचे जे काही सामान होता तो आम्ही घेतला आणि नाव वी आर जस्ट गोइंग टू एक्झिट वे. तर यस, इकडे तुम्हाला महाप्रसाद मिळेल. खूप छान असतं. खूप क्राऊड होता तर आम्ही थांबलो नाही. तर यस, तर भूक तर लागली होती आम्हाला प्रचंड. तर UDP एक्सप्रेसमध्ये आम्ही गेलो. मग आम्ही सगळ्यांनी मस्त ऑर्डर केलं फूड. चलो हम मस्त, माझे मामा लोक मस्त, आम्ही सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला. आमचं फूड पण येऊन गेलं आहे, इट्स टेस्टी. मग आता जेवण झालं आहे. मग आता टाईम टू से गुड बाय टू अयोध्या. मीन्स इट वॉज हार्ड टू लिव्ह दॅट प्लेस बिकॉज
बाकीच्या गोष्टी पण बघायच्या बाकी होत्या आणि यस बाकीच्या पण गोष्टी आम्हाला कव्हर करायच्या होत्या. तर सगळ्या दृष्टिकोन बघून आम्ही तो प्लेस लिव्ह केला. आणि मंदिरापासून जस्ट वॉकिंग डिस्टन्सवरती तुमचा रेल्वे स्टेशन आहे. तर यस आम्ही तिकडे पोचलो आणि जो सामान आमचा ठेवलेला होता लॉकरमध्ये तो आम्ही घेतला. आणि यस आता वंदे भारत ट्रेनमध्ये आम्ही जाणार आहोत. तर आमची ट्रेन पण मस्त बुक झालेली होती आणि यस फायनली आमची वंदे भारत ट्रेन आली आणि आम्ही तिथं बसलो सक्सेसफुली फायनली. खूप आरामदायक प्रवास झाला, त्याच्यामध्ये पण खूप सुंदर ट्रेनचा एक्सपिरियन्स आहे हा. तर आता आम्ही जात आहोत काशी वाराणसी. यस तर तिकडे आम्ही अराऊंड 2 घंट्यामध्ये पोचले असणार. तर आम्ही असा जो प्रवास होता आमचा प्रयागराज टू अयोध्या टू काशी. तर अयोध्या आमचं ऑलमोस्ट 4 वाजेपर्यंत झालंच होतं. तर अयोध्या धाम जंक्शन आम्ही तर सोडले फायनली आणि वाराणसीच्या दिशेने जात आहोत. याच वंदे भारतने प्रवास करत तुम्हाला त्याच्याविषयी पण सांगून देते. तर हे खूप छान ट्रेन आहे आणि तुम्हाला तिथं तुमचा जो काही ब्रेकफास्ट असेल, जो पण काही स्नॅक्स टाईम असेल तो तुम्हाला तिथं दिला जातो व्यवस्थित आणि खूप छान सुंदर एक्सपिरियन्स आहे. तुम्ही पण जाऊन बघा. तर अशा प्रकारे आरामात लवकर पोचणार नाश्ता दिला जाईल. तुम्हाला जेव्हा खायचं आहे तेव्हा खा, रेसिपी ऑन यू. त्याच्यानंतर तुम्हाला मस्त गरम पाणी येईल, त्यामध्ये तुम्हाला सपोज तुम्हाला चहा घ्यायची कॉफी घ्यायची साचे तुम्हाला दिलं जाईल. त्या पद्धतीप्रमाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही येऊ शकतात. त्यानंतर मस्त खस्ता कचोरी त्याने दिली गरम आणि चाय आणि मस्त खस्ता कचोरीचा. तर अशा प्रकारे टाईम बघता स्टेशनचा पण टाईम जवळ आलेला आहे. तर आम्ही उतरण्याच्या तयारीत आहोत. ऑन दिस डिस्प्ले तर तुम्हाला तिथं तुमचं स्टेशनचं नाव दिसतं, कुठं तुम्ही आले आहात ते, आणि एव्हरीथिंग दे आर टेलिंग थ्रू द स्क्रीन की काय काय फंक्शन आहेत, कसं तुम्ही यूज करू शकतात अँड सो मेनी थिंग्स आर. माय डिअर फ्रेंड्स, तर मी आता काशीमध्ये पोचून गेली आहे, बनारसमध्ये. तर सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. टिल देन बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे अँड डू गुड इन युअर लाईफ. थँक्यू सो मच.